संगमनेर येथील मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी नमूद करण्यात आलेल्या GR मधील तरतुदींना विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शवला असून सदर GR हा विद्यार्थ्यांच्या प्रमुख गरजा आणि हिताच्या विरोधात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। या GR विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं असून 5 दिवस उलटून सुद्धा प्रशासनाने आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे। त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित GR तात्काळ रद्द करावा अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी KA ग्रुप अकोले तालुका यांच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन स्थळी सहभागी झाले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुणाल वळे, उपाध्यक्ष वैभव गोंदके, संपर्क प्रमुख विजय पिचड, कार्याध्यक्ष सुनील कोकतरे, शेंडीगाव अध्यक्ष गणेश मथे तसेच रील स्टार शरद गोडे, फोफसंडी गाव उपाध्यक्ष स्वप्नील घोडे, प्रवीण कोंडार, महेश गवारी, वैभव गोंदके आदी उपस्थित होते। यावेळी KA ग्रुप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित GR रद्द करण्यात यावा असं आवाहन प्रशासनाला करण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास KA ग्रुप संघटना आणि विद्यार्थ्यांच्या वतीने यापेक्षा मोठे व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। कोणी येणार म्हणणार या देशाचे मूळ मालक कोण? आदिवासी। तर मग ह्या आदिवासींवर अन्याय का? आदिवासीच का रस्त्यावर उतरतोय म्हणतात ना मूळ मालक आहे, मग तसे आम्हाला वागू द्या ना। तुम्ही आमचे जे काढणार, स्कॉलरशिप कमी करणार, आता तुम्ही तिकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये देणार, तेच आमच्या मुलांना 500 रुपये एक्स्ट्रा करून द्या ना तुम्ही। तेच थोडंफार शिक्षणात घालतील ना। त्या लाडक्या बहिणीला घालणार, लाडक्या बहिणी तुमच्या नवरे घालणार, दारू पिऊन येणार, हे ते करणार। तुम्ही जे काय पण काढतात, काय करतात, हे तुम्हाला मनाला वाटून ते करायचं तुम्ही। जर आम्ही आमचा समाजच मुळात आपला हे पुढं आणण्या झालं तर पुढे काहीच नाही। एखादं जिडं म्हणजे समजा आता 9 ऑगस्टला अकोल्यात किती मोठी गर्दी झाली, आणि हीच गर्दी जर आपल्या पोरांच्या पाठीमागे जायच्या गाणे जे अर्ज होणार त्या आपल्या समाजाला पण कळायला पाहिजे ना। कोणच्या मागे झाला आपला समाज पण बावळते, राजकारणाच्या मागे पळते ते। जे आपल्या पोरांना मुलींचं काय अन्याय होईल तिथं कोण नाही उभं राहते। हे आपल्या समाजाच्या माणसांना सगळ्यांना कळायला पाहिजे नाही ना। आता हे विकी भाऊ काय बोलले, आम्ही फर्स्ट एडची संख्या आहे 250, इथं बसतात किती 100 ते 50 जण। हे कोणासाठी आहे? त्याच्या एकट्यासाठी करतात का? ते सगळ्यांना येऊन बसा ना, तेव्हा तुम्हाला समजा ना काय काय जण वरती। आता आमच्या लेखक विकी भाऊ वरती गेले, बोलून आणले, इथं आम्ही आलो तेव्हा किती 10-12 जण होते। नाही हे बसतात त्यांच्यासाठी नाही ना बसत, तुमचे पण हे तुम्ही पण येऊन बसत जा ना। त्यांना पण प्रोत्साहन भेटलं पाहिजे का, हा आपलेच पोरं आपल्या मागे येते। म्हणजे हे थोडंफार नाही का आपणच एक हे समजून घ्या आपण काय केलं पाहिजे। असं म्हणजे वरती जाऊन झोपू नका, इथं काय चाललंय काय नाही, वर्षभर आपण झोपच काढतो। आपण इथं बसण्याचं कारण काय आहे? ज्या काढला सरकारने तो रद्द करण्यासाठी बसलोय ना आपण। एवढे दिवस झोपच काढलं की काय 5 दिवस बसले तुम्ही, अजून बसायला लागेल आपल्याला, तो विषय नाही। पण ते तुम्ही येऊन बसा ना। असं कोण नाही का बाबा इथं बसलं तुम्हाला हाणमारी, असं तर काय नाही ना। ज्यावेळेस तुमचा अन्याय होईल ना हाणमारीपर्यंत, तोपर्यंत आम्ही स्वतः इथं येणार, ती वेळ पण येणार नाही, कारण ते सरकार डिपार्टमेंट आत येऊन देऊ शकत नाही। आता मित्रांनो आम्ही पोरं सगळे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आलो, तुम्ही फक्त आवाज द्या, तिथं आम्ही हजर आहे। एवढं बोलून तुमच्या पुढे जे मत मांडलं, आज उपोषणाचा 5वा दिवस आहे नाही का? आज सरकार बघतंय तर झोपलेलं आहे का नाही? आज प्रत्येक ठिकाणी आपण बघतो आश्रम शाळेवरती आता गडचिरोलीमध्ये ते 3 विद्यार्थ्यांना आपल्याला नाही का ते सर्पदंश झालं, त्याच्याकडे काही लक्ष टाकते का? कोणी नाही टाकत। का नाही टाकत? कारण आपला आदिवासी समाज हा झोपलेला आहे का नाही? मग तिच्या पाठीमागं कोण येणार? कोणी आमदार येणार, खासदार येणार? आता 9 ऑगस्टला बघतो आपण लाखोंची संख्या असते, पण आज आपला गरीब समाज कुठेतरी लढतोय, त्याच्या मागं कोण का नाही येत? मग येतोय का? नाही येत। मग त्याच्या मागं आपण कसं यायचं?
आपण हे विचार केला पाहिजे. झोपून राहिलो तर आपला आदिवासी समाज हा कुठेतरी मागे राहील का नाही. आज बघा तुम्ही, उपोषणाचा 5वा दिवस आहे तरी सरकार आज झोपलेलं आहे. कोणी त्याच्याकडे बघते का? आपल्याकडे कोणी बघते का? आता आदिवासी मुली रात्र त्यांचा तो कंचा दिवस असेल, काळा दिवस आज बघतो आपण. तो त्यांच्यासाठी त्याच्या आई बापांना पण वाटत असं घडलं नाही पाहिजे, पण ते घडलं. आज तो सर्प जर त्यांच्या घरामध्ये घुसला तर ते कसं करणार का नाही. पण ते बिचारी आपली बहिणी आज त्यांच्या त्या दिवसाला रात्रीची मृत्यू झाला. मग काहीतरी आपण आवाज उठवला पाहिजे का नाही. हा आता आदिवासी समाज हा त्यांना काय वाटतंय माहितीये का, एकदम खालची माती. आता आदिवासी समाज हा आपण झोपडीमध्ये राहतो का नाही, चिखलात मातीत आपण कामं करतो. पण आज आपलेच आमदार बंगल्यामध्ये राहतात. मग त्यांना का नाही सुचत आपण बंगल्यात राहतो, आपला आदिवासी समाज का नाही बंगल्यात आला पाहिजे, हे त्या गोष्टीकडे लक्ष देते नाही. ते फक्त आपली पोटं भरतात. मग आपण पण शिकलोय, आपल्या पण बोलण्याचे आपल्याला पण अधिकार आहे. आपण संघर्ष केला तर आपला आदिवासी समाज हा पुढे जाईल का नाही. त्याच्यामुळं कुठेतरी जागृत व्हा, कुठेतरी एक संघटित व्हा. रिकाम सण म्हणून 9 ऑगस्ट म्हणून हे साजरा करू नका. आपल्या समाजासाठी कुठेतरी एकजूट व्हा तुम्ही. त्याच्यामुळं कुठं पण तुमचे हात आमची साथ, हे ग्रुप ही संघटना कायम उभी राहणार आणि राहणारच. आज जर आम्ही आलोय एवढ्या लांबून आलोय का, राहू दे आपली मुलं ती आम्हाला पण मी पण तुमचा भाव, तुम्ही पण आमचे भाव नाही का. काहीतरी इतर येऊन काहीतरी सरकारला आपण एक संदेश देऊ, आमची मागणी पूर्ण करा. जो समज तो जे आर काढलेला आहे, त्या जे आर मध्ये समज आपला भरपूर नुकसान आहे, ती नुकसान तो जे आर कसा रद्द होईल यांनी आपण सगळ्यांनी त्यांच्याकडं मागणीसाठी प्रयत्न करू. जे आदिवासी जे जवाब त्याच्यामुळं 2 गोष्टी संपवतो. तमाशाचा उत्तर देत असेल तर सांगा या मंत्र्याचं करायचं काय. राहून शिक्षण घेऊ शकतात. यांचा बाप झाला होता का 26 वर्ष डॉक्टरेट. एक नंबर आहे जे तुम्ही बोलताय ना, 1 नंबर बोलताय. परंतु ही गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे पोहोचली पाहिजे. त्यांना हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस सोशल मीडिया वापरतात ना त्यावेळेस खरोखर त्यांना कळेल की आपल्या आदिवासी वाघिणी आज जागे झाले. सोशल मीडिया एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि ते बोलतात की वयाची अट पण आहे याला, हॉस्टेलला राहायला. एखादा विद्यार्थी समजा जास्त वय झाली, आदिवासी याच्यातून येतात भागातून, काही अडचणी असतात, ते म्हणजे गॅप घेऊन येऊ शकतात ना, तर त्यांचं वय होतं जास्त. यांनी 40-40 हजाराचा घोटाळा करून त्यांच्या तिजोऱ्या भरायच्या आणि एखादा आदिवासी विद्यार्थी जर शिकत असेल तर यांच्या पोटात दुखतंय का. त्यांचा विषय कसा आहे, पहिली गोष्ट जे पहिले आपले आदिवासी समाज बांधव जे झाडाझुडपात राहायचे किंवा अडाणी होती, त्यांचा तोच आहे भारत सरकारचा म्हणजे बीजेपी सरकारचा विश्वास आहे. त्यांचं मत जे म्हणणं आहे की जो आदिवासी समाज शिकतोय ना यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं. शिक्षणापासून वंचित ठेवलं ना काय आपण जे यांची जमीन किंवा आता आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी आपले आता प्रोजेक्ट वगैरे सगळे आपल्याच आदिवासी बांधव भागांमध्ये किंवा महिलांवरती अन्याय अत्याचार मुली असतील आपण आजपर्यंत पाहिलं का दुसऱ्या कोणत्या याच्यावरती आपल्या अत्याचार झाले. त्या महत्वाचं आहे कारण तर आपण एकजूट नाही तर आपण आवाज उठवत नाही. त्याच्यामुळे आज प्रशासन आपला फायदा घेऊन राहिले. आपण या गोष्टीवरती लक्ष देऊन आपण स्वतः प्रत्येकापासून सुरुवात केली पाहिजे की बाबा मी आपल्या संघर्षासाठी लढणार, त्यावेळेस ही गोष्ट साध्य होऊ शकते. आज हे आंदोलन फक्त वसतिगृहांसाठी नाही, पैसा भरती सगळ्या आदिवासी समाजासाठी आहे. मग हे आदिवासी समाज 9 ऑगस्टला येतो का फक्त दारू पिऊन तिच्या समोर नाचायला. करा ना आंदोलन, द्या ना आदिवासी विद्यार्थ्यांना साथ. काही येत नाहीये कोणी. कुठे गेला आदिवासी समाज. ज्यावेळेस आपण समजा तुम्ही झाला मी झालो किंवा सगळे जे आहेत ज्याने विचार केला ना तर ही गोष्ट साध्य होऊ शकते. आज आपल्या समाजाचा विषय काय, आपल्या समाजाचे जे जुने जाणते माणसं आहेत की नाही ते सगळे अडाणी आहेत. म्हणजे शिक्षण त्यांचं जी जुनी परंपरा आहे त्याच्यावरती चालते जास्त. बाबा हे शिक्षणाचं महत्व नाही असं तसं या गोष्टी त्यांच्यात आहेत. परंतु आपले जे आता यंग जनरेशन आहे किंवा तरुण विद्यार्थी यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस हे एकत्र येतील ना 100% विकास होणार आदिवासी समाजाचा. कारण आपण झोपून राहिलो ना तर प्रशासन 100% आपल्याला झोपवणार. आपण जागे झालो ना 100% प्रशासनाला सुद्धा एक आपण बोलू शकतो काय प्रशासन आपल्यावरती दबाव टाकली गोष्ट कधीच ठेवायची नाही. कारण प्रशासन
आपल्या याच्यावरती आपण त्यांना हे करून दिलेले टॅक्स वगैरे आपण भरतोय, सगळ्या काही गोष्टी आपण प्रशासना जे आपण प्रश्न विचार त्यांना त्या गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे कुणाला घाबरून जायचं नाही, जगायचं नाही. तर बाबा प्रशासन आलं इथं, 4 पोलीस आले, मीडियावाले आले, त्यांच्या बिंदास जे असेल ना स्पष्टपणे बोलायचं. तुमच्या मागण्यात ना आपण आपल्याला अधिकार नाहीत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिलेत, स्वातंत्र्य दिलं आपल्याला प्रत्येकाला. आपण आपले विचार वैयक्तिक मांडू शकतो त्यांच्यापर्यंत. आपल्या मागण्या आपण 100% मागायच्या तर मागायच्या. आपण एक थोडं ना काय मागतोय, जे आमच्या हक्काचं आहे तेच तर द्या हा, ना. मग तेच आपल्या कायद्यानुसार आपल्या हक्काचं ना ते 100% मिळवायचं. त्याच्यासाठी ना आपल्याला मग रस्त्यावरती उतरायची वेळ आली तरी चालेल, फक्त एकजूट महत्वाची. ज्यावेळेस आता सकाळी आम्ही आलो पहिले तिकडं मुलांच्या हॉस्टेलकडे गेलो, तिथं आलो तर मुली खूप कमी होत्या. परंतु खरं एक गोष्ट सांग का, जेवढा मुलांचा रिस्पॉन्स आला नाही ना तेवढा मुलींचा आला. एकदम चांगलं सरकार विद्यार्थ्यांचं लवकर ऐकत नाही, ते सरकार मुलींचं पहिलं तिथं ऐकतं. कारण मुली म्हणजे काय ते बोलतात ना त्याला, वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध पेल्याशिवाय कोणी गुरगुरत नाही. आता जशी ती मुलगी बोलते तसा जल्लोष प्रत्येक मुलीमध्ये आला पाहिजे, तशी प्रत्येक मुलगी बोलली पाहिजे की आमच्या हक्काचं आणि आम्हाला पहिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आमच्यापासून हिनवू नका. आम्हाला भेटलेल्या सवलती आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, एवढंच फक्त मागणी ठेवा. शेवटपर्यंत लढा चालू ठेवा. ज्या दिवशी आपला मोठा लढा असेल तिथं या सर्वांनी आपल्याला न्याय नक्कीच भेटेल. न्यायाची अपेक्षा आपण ठेवू. ज्याप्रमाणे आपले आता क्रांतिकारक होऊन गेले राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, जल जंगल जमीन याच्यासाठी बिरसा मुंडा यांनी मोठं आंदोलन वगैरे त्यावेळेस ते लढले. त्यांनी ज्या प्रकारे केले, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिलाय. आपल्याला कोणत्याही प्रकारचे किंवा चाकू तलवार करून आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत. आपल्याला संविधान ज्याप्रमाणे संविधानात दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपला हक्क अधिकार आपल्याला मिळवायचे. त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र. आता जो जार काढलाय 5 ऑगस्ट 2026 रोजी तो जार काढलाय, त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना, आता तुम्ही म्हणता ही महाग आहे तर आता वाढत चालली, त्याच्यामध्ये विद्यार्थिनींचे जे काही भत्ता वगैरे तो कमी करण्यात आलाय. त्याचप्रमाणे समजा आता तुम्हाला गरज आहे मागणीची, तर तुम्ही मागणी कुठं करू शकता? फक्त इथं रस्त्यावरती तुम्ही उतरू शकत नाही, असा त्याच्यामध्ये एक त्यांनी त्या जारमध्ये हे केलेलं आहे. तर मग का उतरू शकत नाही? आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आम्ही स्वतः लढू शकतो, त्याच्यासाठी आम्हाला कुणाचं हे नाही. त्याच्यामुळं हा जार शासनाकडे म्हणजे जाहीर नाही झाला पाहिजे, रद्दच करायचा. त्याच्यासाठी किती पण आपल्याला कोणत्याही स्तरापर्यंत जायची वेळ आली तरी चालेल, फक्त एकजूट महत्वाची. आणि जे आता जारचा विषय, ज्यावेळेस आपण रस्त्यावरती उतरणार त्याच्यावेळेस आपण ज्यावेळेस एक मुलगी बोलते वैयक्तिक किंवा एक मुलगा बोलते, त्याला हे लोक टार्गेट करतायत. आपल्या आदिवासी समाजात एक लक्षात घ्यायचं की सर्वांनी मिळून बोलायचं. सर्वांनी मिळून जर बोललं तर 100% प्रशासन बसणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर तुम्हाला कधी पण कुठं पण अडचण आली तर 100% आमच्या संघटनेला आवाज द्या. ही संघटना 100% तुमच्या पाठीमागे राहणार आहे. जय आदिवासी, जय राघोजी. जय आदिवासी. तर बांधवांनो आणि माझ्या बहिणींनो, तर या सरकारने हा 5 ऑगस्ट रोजी जो GR काढलाय हा तुम्हाला मान्य आहे का? हा तुम्हाला मान्य आहे का? नाही ना? तर याच्यावर आवाज कोण उठवणार? आम्ही ना. तर तुमच्यामध्ये असा जोश दिसला पाहिजे, या सरकारला कळलं पाहिजे की आज आमच्या आदिवासी वाघिणी जाग्यात आल्यात आणि या सरकार विरोधात बोलायला तयार झाल्यात मुलींनी. आज मांजरी येते त्या मुली अशा बाईट देतात, सांगतात आमची परिस्थिती, आमच्या गावाकडची परिस्थिती, आणि हे सरकार एक सवलत आपली कमी करत चाललंय मुलींना. तर याच्या विरुद्ध आवाज उठवाल ना? आवाज उठवाल ना? तर सर्व मुलींना सांगतो की हा समाज आपला गरीब आहे, डोंगर दऱ्यात राहणार आपला आदिवासी समाज आहे. इथं कोणत्या नेत्याची मुलगी आहे? कोणत्या सरपंचाची मुलगी आहे? इथं कोणत्या अधिकाऱ्याची मुलगी आहे? नाही ना. आपण गोरगरीब घरातले आहोत ना सगळे. मग हे सरकार आपल्या आदिवासी गोरगरीब मुलींना आणि आपल्या विद्यार्थ्यांना का GR लागू करतं? या देशाचा मालक कोण आहे? आपणच ना. मालकावर कोणी GR काढतं का? या मालकाला कोणी डावलतं का? या मालकाचा अधिकार आहे या सरकारला जागेवर आणायचा. ही ताकद आपल्या आदिवासी समाजामध्ये मुली. जर आपल्याला आपले अधिकार हक्क मिळवायचे असतील तर आज आपल्याला गावागावातून आपल्या घरापासून सुरुवात करावं लागेल. या सरकारला जागा करण्यासाठी, इथल्या मनुवादी या सत्तेला जागा करण्यासाठी आज आपल्याला आवाज उठवावा लागेल. मुलींना आज तुम्हाला DBT भेटते,
भेटते कमी कमी केली ना, कुणी केली? सरकारने केली. कारण हा तुम्हाला लाडक्या बहिणीचा पैसा पाहिजे, शिक्षण पाहिजे की लाडक्या बहिणीचा पैसा पाहिजे? शिक्षण पाहिजे ना. कुणी घेतले पैसे? नाही घेतले. मग आपले पैसे गेले कुठे? हा लाडक्या बहिणीचा निधी मुलींनो, हा आपल्या आदिवासी समाजाचा निधी होता. आज त्या गडचिरोलीमध्ये ज्या आपल्या 3 भगिनी मृत्यू पडल्या, त्यांना सोयी सुविधा नव्हती, तिथं बेड नव्हते, खाटा नव्हत्या. सांगा यांना जबाबदार कोण? त्यांच्या घरच्यांची चुकी होती? त्यांना तिथं हॉस्टेलला ठेवलं नव्हती ना. आज त्यांना फक्त 5-5 लाख रुपये मदत देऊ असं सरकारने जाहीर केलंय. सांगा 5 लाखात कुणाची मुलगी परत येईल? आज त्यांचे आई वडील असे टाळो फोडतात, रडतात की काय चुकी होती सांगा, आम्ही आमच्या मुलींना या आदिवासी हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेऊन दिलं, आमची काय चुकी होती सांगा. तर यांना कमीत कमी यांचा विमा उतरवून कमीत कमी त्यांना 25 लाख रुपये जर भेटले पाहिजे प्रत्येक मुली मागे. त्यांच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये सामील तर केलं पाहिजे. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.